का गाडी आली नाही? 4ला आलोय. 4 वाले तुम्ही पण बोला, इकडे समोर या, समोर या. गाडी का आली नाही? गाडी ते नाही म्हणते तर मुख्यमंत्री ते येणार आहेत, सगळ्या गाड्या तिकडे सोडणार आहेत. माझं तुम्ही काय करणार? गाडी सुटली नाही तर गाडी नाही तर अडवायचे बाहेर जाऊन द्यायचे नाही. शिवसेनेच्या थांबा सांगा, कलेक्टरला फोन लावा म्हणून सांगा. हा सांगा, हा सांगा कलेक्टरला फोन लावा म्हणून. मी देतो ना. कलेक्टर ऑफिसनं गाड्या आमच्या सगळ्या ही केल्यात लाडकी बहीणला, त्यामुळे एकही गाडी सुटणार नाही. लोकांच्या बसेस का बंद केल्या? शूटिंग चालू आहे. महाराष्ट्र शासनानं आज सातारा शहरामध्ये लाडली बहिणा योजना अंतर्गत महिलांचा काहीतरी मेळावा घेतलेला आहे. या महिलांना, हजारो महिलांना, लाखो महिलांना गोळा करायसाठी शासनाने एक अभिनव कल्पना राबवलेली आहे. आपल्या सोयीसाठी, फक्त आपल्या सोयीसाठी, आपला उदो करायसाठी, स्वतःचा उदो करायसाठी फक्त या अशा प्रकारच्या भानगडी हे लोक कशा करतात त्याचा हा जिवंत पुरावा आज आपल्या समोर आहे. या ठिकाणी बस डेपोमध्ये सातारा जिल्ह्यातल्या 400हून जास्त गाड्या, हे डीसींनी सांगितलेला आकडा आहे, हा जिल्हाधिकाऱ्यांनी बहिणींना आणायसाठी, कार्यक्रमांना आणायसाठी बुक केलेल्या आहेत. ठीक आहे, तुम्ही 400 नाही, सगळ्या डेपोतल्या अख्ख्या जिल्ह्यातल्या गाड्या बुक करा, आमचं काही म्हणणं नाही. आमचं म्हणणं काय आहे की ज्यावेळेस तुम्ही ह्या गाड्या बुक करता त्यावेळेस त्या समोरच्या दुसऱ्या दिवशीच्या फेऱ्या ज्या तुमच्या रद्द होणार आहेत, त्या रद्द होणाऱ्या ज्या फेऱ्या आहेत या बाबतीत तुम्ही सामान्य लोकांना कशा प्रकारे जागृत केलेलं आहे. हे तुमचं काम नाही का? जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यावेळेस एवढ्या बसेस बुक केल्या तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी एखादी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती की ह्या गाड्या बाबा आम्ही बुक केलेल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळपासून ह्या गाड्या त्या ठिकाणी जाणार नाहीयेत. हे साधी सिंपल गोष्ट आहे. डीसी असतील, डीएम असतील, या लोकांनी पत्रकार परिषद घेऊन सांगायला पाहिजे होतं, म्हणजे यांच्यावरती कुणी अवलंबून राहणार नाही. आज सकाळी मुंबईवरनं काही लोक या ठिकाणी आम्हाला आलेले भेटले असतात, त्यांची बाईट पण आहे आपल्याकडे. या लोकांनी सांगितले की ते एका मैतासाठी आलेत, सकाळी 5:30 वाजल्यापासून बस स्टॉपवर थांबलेत, अजून त्यांच्या गावची गाडी लागली नाही, ती 6:30 पावणे 7ला गाडी लागते. मग ही जी गैरसोय पब्लिकची तुम्ही करताय, याला पण जबाबदारी तुम्ही फिक्स केली पाहिजे ना. याची जबाबदारी कोण घेणार? पण या बाबतीत त्यांना प्रश्न विचारला असता. आमच्याबरोबर एक सिनियर पत्रकार होते, अजित जगताप, यांना सुद्धा धक्काबुक्की केली, या लोकांनी शिवीगाळ केली. अजित जगताप जर का एखाद्या सिनियर पत्रकाराला जर असं होणार असेल तर मग सामान्य माणसाची काय अवस्था आहे? या सागर रायचे आमच्या तालुका प्रमुखांनी त्यांना विचारलं की तुम्ही बसेस का बंद केल्यात, तर एक जबाबदार अधिकारी त्यांना म्हणतो हे इथं विचारायचं नाही, डायरेक्ट जाऊन जिल्हाधिकाऱ्याला विचारा. कसली मगरुरीची भाषा करताय तुम्ही? लोकांच्या सेवेसाठी काम करता ना. तुम्हाला जमत नाही, तुम्ही लेखी तक्रार पोलिसांना कळवा, त्यांना बोलवून घ्या, पोलीस प्रशासन बघेल कायदा सुव्यवस्था कशी साध्य करायची ती. पण हे सगळं शासनाचं फसवं धोरण आहे. इथं तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी फक्त सामान्य लोकांना वेठीस धरता. एक दिवस ही सामान्य जनता तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.